तर यायला म्हणलं शाळेत जा तुम्ही, ते म्हणते नाही ना आम्हाला तुम्ही सांगायचंय. म्हणलं काही विषय नाही, शाळा शिकून मोठे वाते म्हणते आमचं वयच काय नाना, आम्ही शाळा शिकून काय करणार एवढं लवकर. म्हणलं टीव्ही ते बी ठीक आहे, म्हणलं काही विषय नाही, तुमचं जावं वय होईन तेव्हा तुम्ही शाळा शिका. त्यानंतर मित्रांनो आपण आलो आपल्या वावरामध्ये आपली मिरची आपण चेक करणार आहे कशी. तर नमस्कार मित्रांनो, परत आपल्या एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आजचा विषय असा झाला, आपण सकाळी सकाळी आंघोळ करून आपल्या लावी मिरच्याकडे एकदा चक्कर मारालो. तर तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्याला माल आहे का नाही. नुसतं बोलून चालत नाही, त्यासाठी असं दाखवावं लागतं, मिरच्याची क्वालिटी अशी ठेवावी लागते. अहो कुठून. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या मिरच्या आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडासा माल होता अवेलेबल, म्हणलं आज मिरची मिरची तोडून येऊ. इकडं तर कमी सध्या माल. मी ब्लॉग शूट करत होतो तेवढे तिकडून आपल्या मोठे वहिनी आल्या. मोठे वहिनी म्हणजे तुमचं काहीतरी गोंधळ चालू आहे. म्हणलं बाई गोंधळ गिंधळ काय नाही, मी ब्लॉग शूट करतोय. तर त्या आल्या म्हणलं तुम्हाला पण ब्लॉग मध्ये घेतो मी. आता ते म्हणलं मला ब्लॉग मध्ये घेऊ नका. म्हणलं ठीक आहे वहिनी काही अडचण नाही, तरी पण त्याला मी ब्लॉग मध्ये घेतलंच. माल तर भरपूर मित्रांनो. त्यानंतर निघालो आता आपण दुकानच्या दिशेने, कारण हे मिरची बिरची तोडणं आपल्याला लय जीव येतं डायरेक्ट. ही आपली डीपी आहे, या डीपीनं आपल्याला इथं लाईन जाते विहिरीवर. आज तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आज आपली आखाडी एकादशी. एकादशी म्हणलं तर आपल्याला उपवास असतो ना, आपण उपवासाचं काही सोडत नसतो खायचं बरं का. त्यानंतर आपली सिलेंडर काढली डायरेक्ट दुकानच्या दिवशी निघलो. काय सांगावं तुम्हाला, आमच्या रस्त्याची एवढी बेकार अवस्था आहे ना, लय बेकार वाटतंय सगळं पाहून. चलो. तर जस्ट मध्ये आपण दुकानला आलो, त्यात आपल्या आवाज फोन आला. हॅलो हॅलो, बोल ना भाऊ. काय झालं भाऊ? काहीच नाही भाऊ, नेमकं जस्ट मध्ये दुकानला आलो होतो. असं आहे होय. हो. बरं झालं वाटतं दुकान. एक नंबर आहे भाऊ, एक नंबर आहे. तू गेल्यापासून तर सगळं एक नंबर चालू आहे. तूच पण होती होता माझ्या आयुष्यामध्ये. अरे अब्बा. तर त्याला म्हटलं आता भाऊ भक्कम झाला, आता फोन ठेवू म्हटलं, आपण लवकरच भेटू म्हटलं संभाजीनगरला, कारण आपल्या दुकानमध्ये भरपूर कामं होते. तर आता आपण आलो फायनल दुकानला. दुकान म्हणजे सामान नाही, हे सगळं बाहेर काढावं लागणार आहे आपल्याला. हे पंप विंप सगळं सगळं बाहेर येणार आपण. चलो इसको बाहेर निकालते, फिर देखते क्या क्या होता है. तो नाद करते काय अशी कामं करावं लागत्या. सकाळी सकाळी ना डायरेक्ट आपले फॅनवाले भेटावले. पण कुठं आले तुम्ही घर करायला डायरेक्ट कोल्हापूर आले पुढे डायरेक्ट. मी तुमचा लय मोठा फॅन आहे म्हणते, त्यातले भगती का जण मला फॉलो करेल होतं. मग काय मग म्हणते की नाही दादा आम्ही घरी गेल्यानंतर फॉलो करतो. मला म्हणलं काही विषय नाही. त्यानंतर मित्रांनो 570ची स्पीडनं आपण दुकानाला सामान बाहेर काढून घेऊ. आज भरपूर काम आहे आपल्याला, दिवसभर मी काय काय करतो हे तुम्हाला सगळं दाखवणार मी आज. लोक म्हणते गेलं काहीच काम राहत नाही, पण मी दाखवतो तुम्हाला मी किती कामं करत होतो. त्यानंतर बाहेर सामान सगळं काढून घेतलं आणि यायला विचारलं की म्हटलं तुमची काय अपेक्षा माझ्याकडून. तर विचारू की त्याची मागणी काय काय म्हणणं आहे. याच दोघांच काही म्हणणं नाही. तुझं काय म्हणणं आहे. आम्हाला फक्त वहिनीचं तोंड दाखवा. हा तुझं काय म्हणणं आहे. फक्त वहिनीचा चेहरा दाखवा. आमचं काही म्हणणं नाही. तुमचं काय म्हणणं नाही. तुमचं काय म्हणणं आहे. पेजरीवर काढा फक्त वहिनीचा. ठीक आहे ठीक आहे. मजाक मजाक म्हणून डायरेक्ट काय नाही कुणी कल्ला आता बुक्यान डायरेक्ट भांडणं चालू केले. यार म्हणलं असं न करू, याचे भांडणं मिटवले. हे म्हणतात आता येतो आम्ही आमचे भांडणं सोडवल्याबद्दल धन्यवाद. म्हणलं काही विषय तुम्ही आपल्या जवळचे काही विषय नाही. मग आता ते काय म्हणे 4 वाजेपर्यंत तुम्ही ब्लॉक टाकून द्या, आम्ही 4 वाजेनंतर आलो की चेक करू. म्हणलं काय विषय 4 वाजेपर्यंत ब्लॉक पडून जाईल आपला. त्यानंतर मित्रांनो म्हणलं तर आतमधलं झाडून घेतलं, आता बाहेर झाडच राहिलं. तर त्यानंतर 570ची स्पीडनं बाहेर झाडून घेऊ, नंतर देवपूजा करू, नंतर बाकीचे कामं होत राहील. म्हटलं तर 570ची स्पीडमध्ये झाडून घेतो. तोपर्यंत मित्रांनो आपल्याला यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, इंस्टाला पाहता तर फॉलो करून घ्या. तर जेमतेम आता आपलं बाहेर सगळं काम पूर्ण साफसफाई झालं होतं. त्यानंतर राहिलं होतं आपल्याला देवाला हार टाकायचा, जुना हार काढून घेतला.
त्यानंतर अगरबत्ती लावली, दिवा लावून घेतला, त्यानंतर धूप गिप लावून घेतली. धूप लावल्यानंतर देवांना सगळ्यांना ओळून घेतलं. त्यानंतर आपली साधी भोळी देवपूजा सगळी होऊन गेली. त्यानंतर आपल्या दिवसभराच्या पहिल्या कस्टमरला सुरुवात झाली. तर ह्या बोल त्याची पंपाची बेल्ट खराब झाले होते आणि त्याला चार्जर पण पाहिजे होतं आणि चांगलं चार्जिंग पंपर लावणार लाईट बी पाहिजे होता. मग भाऊचे काय बेल्ट आपण बदलून घेतले चांगल्या क्वालिटीमध्ये, एकदम कमी किमतीमध्ये भाऊला बेल्ट टाकून दिले. त्यानंतर भाऊला चार्जर पण दिलं, लाईट पण दिला, सगळ्या गोष्टी एकदम मुख्यमध्ये करून पंप चालू करून त्याला देऊन टाकला. एवढे म्हणजे आपल्या भावास फोन आला, तू कुठं ये म्हण लवकर दुकान थोडं काय म्हणे आपल्याला. मग काय मित्रांनो आता एक कस्टमरला एवढं कस्टमर करू म्हटलं, नंतर आपल्या भावाच्या दुकानकडे तरी भाऊ सगळे आले आपल्याकडे. भाऊ म्हणे आपल्या घरातले सगळे लाईट उडून चालले म्हणे, राव काय विषय काय कळून नाही म्हणे आपल्याला. म्हटलं तुम्ही बोर्ड खोलून या, तुमचा फॉल्ट 2 मिनिटात काढून देतो. त्यानंतर जेमतेम अर्धा घंटा बोर्डाची रिपेअरिंग चालली आमची. त्यानंतर फायनली भाऊचं एकदम बोर्ड ओके करून दिलं. भाऊला थोडंफार सामान पाहिजे होतं घरात लाईट फिटिंगचं, ते देऊन टाकलं. आता निघलो आपण आपल्या मित्राच्या दुकानकडे, कारण आपल्या मित्राचा आपल्याला फोन आला होता. मग काय नाही मित्रांनो आपल्याला जायचं होतं मेन्सवेअरला, म्हणजे आबी भाऊची मुख्य शाखा. तर मित्रांनो आपण आता फायनली आलो आबी शेटच्या दुकानवर. इथं आलं तर काय अभिषेक चालू होते कस्टमर, म्हटलं काही विषय नाही, कस्टमर होत्या. कस्टमर झाले नंतर निवांत मध्ये अभिषेक काय म्हणते पहा. फायनली आता कस्टमर करून निवांत बसलो आम्ही. तर अभिषेकचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या. काय म्हणणं अभिषेक तुमचं? आपलं म्हणणं आहे तुमच्या ब्लॉगमध्ये जेवढे तुमचे व्ह्यूअर आहे त्यांना आपलं कर्ज माफ करून टाका सगळ्यांना, 2-2, 3-3 रुपये माफ. तर जास्त काही कर्ज नाही, 8-9 लाख रुपये कर्ज असेल तर लवकर देतो मी, QR कोड देतो. तर चला म्हणलं अभिषेकनं चहा घे बाजल्यानंतर निघालो आता आम्ही तळ्याच्या दिशेने, कारण आम्हाला तिथे जाऊन करणं तो व्हिडिओ शूट. तर अभिषेकनं काढली बुलेट वायर. नंतर काय बुलेट म्हणल्यावर तर विषय टॉपचा आहे. त्यानंतर मी आणि अभिषेक निघालो तळ्याच्या दिशेने, आम्ही दोघंच जण, कारण आमचा जो शूटर आहे तो आलो होता गावाला. त्यानंतर आम्ही आलो फायनली ज्या लोकेशनला आम्हाला व्हिडिओ शूटला जायचं होतं त्या लोकेशनला एवढा मोठा गारा होता. म्हणलं रे का मग कधी पलटू ना तर लय मोठा अपमान होईल म्हणलं. कपडे तर खराब होईलच पण उचलायला बी कोण येणार नाही. त्यानंतर गेलो कटाकुटा मारत रस्त्यानं, तर तुम्ही पाहू शकता लय मोठा गारा आहे. तर ही मेहनत व्हिडिओसाठी घ्यावं लागते मित्रांनो. त्यानंतर आता आम्ही फायनली तळ्याच्या जवळ आलो होतो. अभिषेक म्हणलेलं रस्ता खराब आहे, म्हणलं काही विषय नाही, चालूच असतं. त्याच्यानंतर आम्ही आलो तळ्यावर. इथं एकदम भारी खतरनाक मध्ये व्ह्यू म्हणलं, ज्या आपण लोकेशनला आलो होतो त्या तळ्यामध्ये एकदम पाणी कमी होतं. पाणी कमी म्हणल्यावर अभिषेक डायरेक्ट आतमध्ये गाडी टाकली. फायनली आम्ही लोकेशनवर आलो व्हिडिओ शूट. इथं व्हिडिओ शूट होणार पद्धतशीर मध्ये. नंतर आम्ही दुकानवर इथं काय 2-3 फोटो काढून घेतले आणि 2-3 रील्स काढून घेतल्या. म्हटलं आता भक्कम टाइम झाला, चला निघा म्हटलं, कस्टमरचे फोन येत होते. नंतर मग काय अभिषेकनं बसवलं मला गाडीवर, निघालो मग आता अभिषेक आणि मी दुकानच्या दिशेने. मग फायनली आता आम्ही निघालो हळूहळू. कसं म्हटलं गाड्याचा रस्ता तरी का पडलं तरी का रस्त्यानं बाबा होते उभे, बाबाला आवाज दिला अभिषेक ना, बाबा डायरेक्ट आला पण हसले. भाऊ दुसरं काही असं पण कोणतरी आपल्यामुळे हसलं ना, याचं मोठं आपल्याला डायरेक्ट भारी वाटतं. त्यानंतर निघालो डायरेक्ट आम्ही आता हवे ना, म्हटलं आता टाइम पण झाला आणि पाण्याचं वातावरण बी डायरेक्ट बुलेट एवढी 570 स्पीडनं पळवली. डायरेक्ट विशेष नाही, डायरेक्ट नुसती रफ्तार होती मित्रांनो. तर सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, डायरेक्ट बुलेट म्हणलं पेट्रोल संपणार होतं, संपलं होतं असं वाटत होतं. त्यानंतर मित्रांनो आता आम्ही चाललो होतो दुकानकडे. तर मित्रांनो आजच्या एवढंच येतं, भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर मी तुमचं मनापासून आभारी, असं तुमच्या भावाला सपोर्ट करत राहा. आता भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. धन्यवाद.